नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर एमपीएससी कंबाईन 2026 आजचा आपला टॉपिकचा व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की वेळ निघून जाण्यापूर्वी जागे व्हा. याच्या संदर्भामध्ये आपल्याला जे आहे ते डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही आता कंबाईन 2026च्या जाहिरातीची वाट बघत असाल. ती जाहिरात कधी या महिन्यामध्ये येऊन ठेपेल. ठीक आहे, मात्र जाहिरात येण्यापूर्वी सुद्धा तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला सुरुवात जी आहे हे केलेली आहे का, एकदा तुमच्या मनाला तुम्ही सिरियसली जे आहे हे तुम्हाला विचारायचं आहे. आणि जर अजून सुरुवात केलेली नसेल तर अजून ही वेळ गेलेली नाही. लक्षात ठेवा, शेवटचे 3 महिने असे तुम्ही झोकून द्यायचे आहेत की 2026ला आपलं नाव सिलेक्शन यादीमध्ये असलंच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझं नाव सिलेक्शन यादीमध्ये आणणार आहे ॲट एनी कॉस्ट. त्यासाठी मला कितीही वेळ अभ्यास करावा लागला तरी चालेल, पण मी माझं नाव फायनल लिस्टमध्ये आणण्यासाठी माझे 100% जे काही माझे शरीरामध्ये प्राण असेल तो झोकून देऊन मी अभ्यास करणार आहे आणि मी फायनल सिलेक्शन मिळवणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे वेळ जो आहे आत्ताचा हा अतिशय क्रुशियल तुमच्या आयुष्यातला वेळ आहे. मी याच्यासाठी व्हिडिओ बनवते की तुम्ही कायम वेकअप मोडमध्ये राहिला पाहिजे, कारण ही फक्त परीक्षा राहिलेली नाही, हा तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट देण्याचा काळ जो आहे हा राहिलेला आहे. कारण एमपीएससी कंबाईन 2026 हे फक्त एक वर्ष नाही तर ते तुमच्या आयुष्याचं एक टर्निंग पॉइंट आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ही जी परीक्षा आहे या परीक्षेमुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे. मात्र त्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला बदलाव्या लागणार आहेत. आणि ते काय कशा पद्धतीने बदलायचं आहे, जी रियालिटी आहे ती मी माझ्या चॅनलवरती डेली सांगत राहतो. तुम्ही सुद्धा ते ऐकत राहता. कदाचित कोण इम्प्लिमेंट करत असतील, कोण इम्प्लिमेंट करण्याच्या मार्गावर असतील, पण तुम्ही राईट ट्रॅकवरती असाल अशी मी शक्यता बाळगून हे व्हिडिओ बनवतोय. लक्षात ठेवा, कंबाईन 2026ला कोणीही हलक्यात घेऊ नका. ज्या चुका 2025ला झाल्या त्या चुका 2026ला करायच्या नाहीयेत. लक्षात ठेवा. तर पहिल्यांदा आता सुरुवात करूया आपण. तर लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा आता म्हणजे काय, तर कंबाईन बद्दल आपण स्पेसिफिक बोलतोय. तर एमपीएससी कंबाईन म्हणजे फक्त पीएसआय एसटीआय एएसओचा फॉर्म नाही, तर ती एक तुमची मानसिक लढाई आहे. कशाबद्दलची मानसिक लढाई आहे तुमची? आळस विरुद्ध शिस्त. तुम्ही शिस्त पाळता का कायम आळसामध्येच तुमचा दिवस चाललेला आहे? भीती विरुद्ध आत्मविश्वास. तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे का? ओव्हर कॉन्फिडन्स पण नको, आत्मविश्वास आहे का तुमच्यामध्ये? सोशल मीडिया विरुद्ध तुमचं स्वप्न. सोशल मीडियामध्ये वेळ घालवता का तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काही कृती करताय? तर दररोज सकाळी उठताना तुम्ही कोणाला जिंकू देता? तुमच्या सवयींना की तुमच्या स्वप्नांना? सवयी कुठल्या? आता तुम्हाला कुठल्या सवयी लागलेल्या असतील? अजून परीक्षा लांब आहे, नंतर बघूया, परीक्षा जून मध्ये आहे, जुलैमध्ये आहे, असं समजून तुम्ही तुमच्या हातातला वेळ वाया घालवता. ठीक आहे, तुम्हाला भीती वाटते अभ्यास करताना, तुम्हाला भीती वाटते की बाबा मी वाचतोय यातल्या परीक्षेला काही येतंय की नाही येतंय. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रील्स मध्ये वाया घालवता. ठीक आहे, दुसऱ्याचे सत्कार, त्यांची मिरवणुका बघण्यामध्ये तुम्ही दंग आहे, पण आपली मी स्वतःची मिरवणूक कधी निघणार यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेले आहेत का? यासाठी तुम्ही जे स्वप्न बघितलेलं असेल तुमचं त्यासाठी तुम्ही काही प्रत्यक्षामध्ये कृती केलेली आहे का? या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुमच्या मनाला तुम्ही विचारता, ज्याचं उत्तर जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. अदरवाईज तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ जो आहे हा विनाकारण तुम्ही वाया घालवता. त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की दररोज सकाळी उठताना तुम्ही कोणाला जिंकून देता? तुमच्या सवयीना जिंकून देता की तुमच्या स्वप्नाला जिंकून देता? लक्षात ठेवा. तर स्वप्न जर तुम्ही बघितले ते प्रत्यक्षात उतरण्याचं काम कुणाचं आहे? हे तुमचं आहे. ठीक आहे, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ना की तुमच्या जागेवर कोणी दुसरा बसणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर स्वप्नांना तुमच्या जिंकून द्यायचं असेल तर प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या गोष्टी तुम्ही उतरवल्या पाहिजेत. दररोज अभ्यास केला पाहिजे, स्टडी टार्गेट नियोजन बनवलं पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी दररोज तुम्हाला छोटे छोटे स्लॉट्स मध्ये अभ्यास तुम्हाला हा करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट आहे की ज्यांना 2026 अजून दूर वाटते तर ही अतिशय 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 मोठी चूक आहे तुमची. लक्षात ठेवा, आयुष्यातली केलेली सगळ्यात मोठी चूक की 2026च्या परीक्षा लांब आहेत. अनेकांना वाटतं अजून वेळ आहे, पुढच्या महिन्यापासून जोरात अभ्यास सुरू करेन, पण सत्य काय आहे, दररोज एक एक दिवस कमी होत चाललाय आणि तुमचा स्पर्धक आज 6-6 तास अभ्यास करत आहे आणि त्याला 2026 दूर वाटत नाही, पण तुम्हाला मात्र 2026 अजून खूप दूर आहे. लक्षात ठेवा, 2026 ऑलरेडी 2 महिने तुमच्या हातातले निघून गेलेत. मार्च, एप्रिल, मे, जूनला तर परीक्षा आली. 3च महिने तुमच्या हातामध्ये आहेत. दररोज एक एक दिवस कमी होत चाललाय. अजून तुम्ही कुठे आहात? झोपला असाल तर जागे व्हा लवकरात लवकर, कारण ही फक्त आता स्पर्धा राहिलेली नाही, हे तुमचं आयुष्य घडवण्याची तुम्हाला एक शेवटची संधी आहे असं समजा आणि लवकरात लवकर जागे होऊन एखादी पोस्ट काढण्यासाठी प्रयत्न करा. पुढची गोष्ट आहे की यशस्वी विद्यार्थी वेगळे काय करतात? तर यशस्वी विद्यार्थी हुशार असतात म्हणून ते जिंकत नाहीत, ते सातत्यपूर्ण असतात म्हणून जिंकतात.
रोज अभ्यास करतात, जरी त्यांचा मूड असेल नसेल काही असेल, रोज मला त्या विषयाला वेळ दिलाय ना तर त्या विषयामध्ये मी जाऊन तिथं इतिहास करणार. जर मी त्या भूगोलाला वेळ दिलेला असेल तिथं जाऊन मी भूगोल करणार. पॉलिटीला वेळ दिलाय तो पॉलिटीसाठीच वेळ खर्च करणार. मूड माझा असू दे नाहीतर नसू दे, पुस्तक घेणार वाचत बसणार, पण मी रोज अभ्यास करणार, रोज रिव्हिजन करणार. जरी कंटाळा आला तरी मी दिवसभरामध्ये काय केलंय त्याची रोज रिव्हिजन टाकणार. रोज टेस्ट सोडवणार, जरी मार्क्स कमी आले तरी मी सोडवणार. लक्षात ठेवा, फेल होणं म्हणजे गुन्हा नाही तर हार मानणं गुन्हा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे कुणीही इथून पुढे हलगर्जीपणा करायचं नाही. कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच, जर तुम्हाला 2026 ला पोस्ट हवी असेल तर. ठीक आहे, थोडं थोडं करा पण चांगलं करा. एक एक पाऊल तुमची तुमच्या स्वप्नाच्या दिशेने पडली पाहिजे तिथून पुढे. एमपीसी कंबाईन ही आयुष्य बदलण्याची संधी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पीएसआय ला तुम्हाला युनिफॉर्म असेल, लोकांच्या नजरा साहजिकच बदलून जातात. साधं कॉन्स्टेबलला जरी बघितलं आपण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल रिस्पेक्ट असतो. एसटीआय मध्ये गेला, प्रशासनामध्ये तुम्हाला अधिकार मिळतील. एसओ गेला, मंत्रालयामध्ये थोडीशी तुम्हाला संधी मिळू शकते. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. या फक्त पोस्ट नाहीत, लक्षात ठेवा. तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी ह्या अभिमानाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमच्या नावासमोर जर अधिकारी लिहिलं जावं असं तुम्हाला वाटत असेल आणि 2026 ला जर तुमचं नाव त्या यादीमध्ये असेल, लक्षात ठेवा, तर रोज प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझं नाव 2026 ला त्या यादीमध्ये असेल का? हा प्रश्न रोज तुम्ही स्वतःला विचारा. आणि जर असेल तर मी त्या नावासाठी मी काय काय करू शकतोय आतापासून, माझे काय इफेक्ट्स लावू शकतो, याचा विचार करूनच तुम्हाला आजचा दिवस घालवायचा. लक्षात ठेवायचं, फक्त ऍक्शन घ्या, कृती घ्या, वाचत राहा. 100% तुम्हाला यश मिळणार आहे. पुढचा आहे की तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? लक्षात ठेवा, स्पर्धक नाही, परिस्थिती नाही किंवा सिलेबस नाही. तुमचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमचं विचलित मन आहे. तुमच्या मनाला तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा. मोबाईल्स असेल, रील्स असेल, अनावश्यक गप्पा असतील, एवढे हे येईल ते येईल, काही देणे घेणं नाही. ही सगळी 10-10 मिनिटं मिळून तुमचं स्वप्न आज खाऊन टाकतायत. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे एक एक क्षण, मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले, एक एक क्षण आपल्याला फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आजच निर्णय घ्या, मी 2026 पर्यंत माझं आयुष्य शिस्तीत जगणार आहे. शिस्त म्हणजे डिसिप्लिन मध्ये जगणार आहे. ठीक आहे, मला बाकीचे काही देणे घेणार नाही. 1 वर्ष तुम्ही तुमचं आयुष्य बदलण्यासाठी देऊ शकत नाही. एकदा तुमचं लिस्ट फायनल मध्ये येऊ दे, पुढची 25-30 वर्ष तुमच्याकडे वेळ आहे ना, तिथे तुम्हाला काय करायचं ते करा, पण हे वर्ष अजिबात तुम्ही वाया घालवू नका. पुढची गोष्ट आहे की टार्गेट शिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. एमपीएससी कंबाईन साठी अभ्यास करताय, मग रोज टार्गेट असलं पाहिजे. रोज मी 1 तास इतिहास करतोय का? रोज 50 एमसीक्यू सोडवतोय का? 1 तास मी गणित बुद्धिमत्ताला देतोय का? मोठं स्वप्न आहे, मग लहान टार्गेट्स जे आहेत ते हळूहळू पूर्ण करा ना. तुम्ही लहान लहान टार्गेट ठेवा, ते चेस करण्याचा तुम्ही दिवसभरामध्ये प्रयत्न करा. ना की नुसतंच घेऊन बसताय पुस्तक, मग त्या पुस्तकात एक पान सुद्धा वाचत नाही, तर त्याला काही अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळे रोज टार्गेट सेट करा. मला काय विषयाचे कुठले पॉईंट्स करायचे आहेत आणि माहिती त्याचे माझे ते पॉईंट्स पूर्ण झालेले आहेत का? टार्गेट्स ठेवा, टार्गेट ठेवा, लहान लहान टार्गेट ठेवा, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुम्हाला यश जे आहे ते मिळणार आहे. कठीण दिवस येणारच आहेत. कधी तुम्हाला मार्क्स कमी येतील, कधी विषय समजणार नाही, कधी तुमचं मन खचेल, पण त्या दिवशी लक्षात ठेवा, मी इथे हार मानण्यासाठी नाही आलो. जे विद्यार्थी अडचणीवर मात करतात तेच अधिकारी बनतात, तेच अधिकारी होतात. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे अडचणी येणार, प्रत्येकाच्या मनामध्ये अडचण येणार. एखाद्या दिवस असं येणार की बाबा मला आज काही वाचू वाटत नाही, माझं मन विचलित झालेलं आहे, असं तुम्हाला वाटणार. त्या दिवशी प्राणायाम करा, थोडंसं वॉकिंग करा. ठीक आहे, मात्र तुमचं मन एका कंट्रोलमध्ये आणून तुम्ही पुन्हा अभ्यासाला बसा. डेफिनेटली तुम्हाला यश मिळेल. फक्त मागच्या चुका टाळा तुम्ही, तुमचा कॉन्फिडन्स लेवल डेफिनेटली वाढून जाणार आहे. कल्पना करा, निकालाचा दिवस, निकाल लागला आहे, तुमचा रोल नंबर स्क्रीनवर दिसतोय. लक्षात ठेवा, तुमच्या गावात तुमचं नाव घेतलं जातं, ही भावना खोटी नाही, हे शक्य आहे, पण ते मिळवण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. जर तुम्हाला तुमचं नाव निकालामध्ये आणायचं आहे, 1 वर्षाने निकाल लागेल असं समजू आपण, किंवा 1.5 वर्षांनी निकाल लागेल असं समजू, आणि जर तिथं तुमचं नाव आलं तर तो दिवस तुम्ही आठवा. त्या दिवसासाठी तुम्हाला आता काय घासायचं ते घासायचे या वर्षामध्ये. लक्षात ठेवायची, काही किती वेळ लागू दे, पण सोडायचं नाही. आपलं नाव त्या लिस्टमध्ये आणायचं म्हणजे आणायचंच आहे. आजपासून काय कराल? दररोज किमान 6 ते 8 तास प्रामाणिक अभ्यास करा. आठवड्याला 1 फुल लेंथ टेस्ट सोडवा. किती स्कोर येऊ दे तरी सुद्धा तुम्हाला टेस्ट सोडवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपाशी मिळतं जो तो होता येईल. रोज रिव्हिजन करा. जे काही दिवसभर वाचलेलं असेल रोज रिव्हिजन करा. सोशल मीडियावरती कंट्रोल ठेवा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा. बाहेरच्या जगाशी आता तुमचं काय चाललंय काय नाही चाललंय याचा विचार करू नका, नाहीतर 2025 ला चाललं तशी 26 ला अवस्था तुमची होता कामा नये. त्याच्यामुळे जे काय अपडेट येईल त्या आयोगाच्या साईटवर तुम्ही बघा, बाकीच्या गोष्टी आता विसरून चला.
ठीक आहे. आणि मला शेवटी तुम्हाला एवढं सांगायचं आहे, ही फक्त तुमच्या आयुष्याची परीक्षा नाही तर तुमच्या संयमाची परीक्षा आहे. ज्याच्याकडे संयम आहे, ज्याच्याकडे सातत्य आहे, ज्याच्याकडे शिस्त आहे, तो 2026 ला अधिकारी होणार आहे. म्हणून आज स्वतःला वचन द्या, मी 2026 पर्यंत थांबणार नाही, मी 2026 पर्यंत हार मानणार नाही आणि मी 2026 ला माझं स्वप्न पूर्ण करणारच आहे. त्याच्यामुळं तुम्ही फक्त स्पर्धा देत नाही आहात, तर तुम्ही तुमचं भविष्य घडवत आहात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे वेळ अजूनही गेलेली नाही, जागे व्हा. चॅनलवरती स्टडी टार्गेट मी ऑलरेडी दिलेले आहेत, ते तुम्ही फॉलो करायचे फॉलो करा किंवा त्याचा आधार घेऊन तुम्ही स्वतःच बनवा टार्गेट. पण 2026 ला कसल्याही परिस्थितीमध्ये एखादी पोस्ट काढून बाहेर पडायचं आहे, हे तुमच्या बॅक ऑफ माइंडला कुठेतरी राहू दे. आणि आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि कायम जागतं राहिलं पाहिजे. इथून पुढं कंटिन्युअस अभ्यास करा, डिसिप्लिन मध्ये राहा, डेफिनेटली तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.